Good morning, student. Once again, welcome to the class. Today, I am going to start grammar. And grammar section मध्ये आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ ॲडवर्ब्स. आता ॲडवर्ब्स म्हणजे काय होते? क्रिया विशेषण. याआधी पण आपण मागच्या लेसनमध्ये शिकलेलो होतो की ॲडवर्ब्स, इंटरजेक्शन, व्हर्ब मीन्स काय, हे आपण सगळं त्या ग्रामर म्हणजे पार्ट ऑफ स्पीचमध्ये शिकलेलं होतं. तर आता इथे ॲडवर्ब्स. आता इथे ॲडवर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण. मॉडिफाय. ॲडवर्ब्स मॉडिफाय ऑर टेल अस मोर अबाउट व्हर्ब्स, ॲडजेक्टिव्ह ऑर अदर ॲडवर्ब्स. म्हणजे हे काय करते, ॲडवर्ब्स काय करते की जे व्हर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे आणि अदर जे काही ॲडवर्ब्स आहे त्यांच्याबद्दल माहिती सांगण्याचं काम करते. अँड दे ॲन्सर द क्वेश्चन हाऊ, व्हेन, टू व्हॉट डिग्री ऑर इंटेन्सिटी ऑर व्हेअर. आणि हे कशामुळे? हाऊ मीन्स किती, व्हेन मीन्स केव्हा, व्हॉट मीन्स काय, अँड व्हेअर मीन्स कोठे. तर अशा क्वेश्चननी हे ॲडवर्ब्सचे जे क्वेश्चन आहे ते आपल्याला विचारले जातात. तर रीड धिस सेंटेन्स. ॲट द 2012 लंडन ऑलिम्पिक्स मेरी कॉम फाउट स्किलफुली अँड मेड इंडिया प्राऊड बाय विनिंग अ ब्रॉन्झ मेडल. आता इथे फाऊटच्या खाली अंडरलाईन केली आहे. आता फाऊट हे काय आहे? व्हर्ब आहे. आणि स्किलफुली हे काय आहे? ॲडव्हर्ब्स आहे. आणि ॲडव्हर्ब्समध्ये क्रियापदाला काय लागते? LY लागते. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आणि इथे जो ब्रॅकेटमध्ये आहे हाऊ डीड शी फाईट, इथे क्वेश्चन विचारला आहे किती. मग जर मेरी कॉम स्किलफुली फाईट केली होती, तिने कशी फाईट केली होती, तर त्याचा आन्सर काय येणार? स्किलफुली. सेकंड आहे शी सून स्टार्टेड विनिंग नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड अँड टायटल्स. तिने नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड आणि टायटल्स जिंकायला सुरुवात केली होती. आता सून. व्हेन डिड शी स्टार्ट विनिंग, तिने केव्हापासून विनिंग म्हणजे जिंकायला सुरुवात केली, त्याचा आन्सर काय येणार? सून, लवकरच. शी वूड ऑफन बी द ओनली गर्ल प्लेइंग आउटसाइड विथ द बॉयज. ब्रॅकेटमध्ये क्वेश्चन विचारला याच्यावर आधारित. व्हेअर डिड शी प्ले, तिने कोठे खेळायला सुरुवात केली, आन्सर आहे आउटसाइड. प्लेइंग हे काय? व्हर्ब आहे. आणि व्हर्बच्या काय ते नंतर आले इथे आउटसाइड. म्हणजे व्हेअरनी क्वेश्चन विचारला आहे तर त्याचा आन्सर येणार आउटसाइड. कधी म्हणजे कुठे सुरुवात केली तिनं, तर आउटसाइडला. द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मेडल्स फॉर अस. व्हेरी हा ग्रीन वर्ड आहे आणि ब्राईट हा काय आहे? ब्राईट हा ॲडव्हर्ब्स आहे किंवा व्हर्ब आहे. तर व्हेरी ब्राईट, तर व्हेरी आणि ब्रॅकेटमध्ये हाऊ ब्राईट इज द फ्युचर, म्हणजे तिचं फ्युचर कसं आहे ते व्हेरी ब्राईट आहे, खूप तेजस्वी आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला डिटेलमध्ये ॲडवर्ब्स, टाइप्स ऑफ ॲडवर्ब्सचे काय करायचं आपल्याला प्रकार बघायचं आहे. तर हे आपण सेंटेन्स बघितले की कशा प्रकारे ॲडवर्ब्समध्ये क्वेश्चन विचारले जाते आणि त्याचं आन्सर कसं द्यायचं. इन द फर्स्ट सेंटेन्स स्किलफुली इज अँड ॲडवर्ब्स ऑफ मॅनर. आता इज अँड ॲडवर्ब्स ऑफ मॅनर हे कशामुळे कळलं आपण की हे ॲडवर्ब्स ऑफ मॅनर आहे, तर त्याची डिटेल माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर बघा, फर्स्ट आहे ॲडवर्ब्स ऑफ मॅनर. म्हणजे काय होते? रीतिवाचक क्रियाविशेषण. ॲडवर्ब्स ऑफ मॅनर मीन्स रीतिवाचक क्रियाविशेषण. तर याच्यामध्ये आपल्याला लेझिली, स्लोली, हॉनेस्टी, ब्रेवली, क्विकली, फास्ट, स्लोली, फुलिशली अशा प्रकारची काय आपल्याला काही रीतिवाचक क्रियाविशेषणाची उदाहरणे येत असतात. आणि ही जी क्रियाविशेषणे आहे ती साधारणपणे क्रियापदाला कसा, म्हणजे याच्यामध्ये कसा आणि कशा प्रकारे असे प्रश्न विचारल्यानंतर मिळणारी जी उत्तरे असतात ती काय असतात? ॲडवर्ब्स ऑफ मॅनर्स असतात. म्हणजे अशा प्रकारे याच्यावर आधारित जर क्वेश्चन विचारले जातात. जसं आता इथं आपल्याला फर्स्ट सेंटेन्समध्ये विचारलं होतं की हाऊ डीड शी फाईट, म्हणजे तिने फाईट कशी केली. हाऊ डीड शी फाईट, तर तिने फाईट कशी केली? स्किलफुली केली.
म्हणून हे स्किलफुली काय आहे त्याचं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. फॉर एक्झाम्पल दे लाफ लाऊडली आहे, ते खूप जोरात हसले. सेकंड आहे ॲडवर्स ऑफ टाईम म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण. आणि यामध्ये कालवाचक विशेषणमध्ये येतात नाऊ, देन, टुडे, सून, टुमारो ही कालवाचक क्रियाविशेषणे आहेत. आणि ही जी क्रियाविशेषणे आहेत ती सर्वसाधारणपणे आपण जेव्हा केव्हा या प्रश्नाची उत्तरे असतात, म्हणजे जेव्हा केव्हावर आधारित क्वेश्चन विचारले जातात तेव्हा त्या ॲडवर्स ऑफ टाईममध्ये हे येतात. नाऊन, देन, टुडे, सून, टुमारो हे काय येतात क्रियाविशेषण, कालवाचक क्रियाविशेषण येत असतात. आणि त्याचं एक्झाम्पल आहे आय ॲम गोईंग होम नाऊ. तर आलं इथे नाऊन हे म्हणजे तो केव्हा घरी गेला, नाऊ म्हणजे मी केव्हा घरी गेली, नाऊ म्हणजे आत्ता. थर्ड आहे ॲडवर्ब्स ऑफ प्लेस म्हणजे स्थळवाचक क्रियाविशेषण. याच्यामध्ये हिअर, देअर, अप, डाऊन, नियर, इन, आउट ही स्थळवाचक क्रियाविशेषणे आहेत. आणि ही जी क्रियाविशेषणे आहे ती सहसा क्रियापदाला कुठे हा प्रश्न विचारल्यानंतर मिळणारी उत्तरे असतात. म्हणजे याच्यामध्ये कुठे व्हेअरनी क्वेश्चन विचारला जातो. एक्झाम्पल आहे दे लिव्ड देअर हॅपीली. ते काय जीवन जगत आहे किंवा ते एकत्र राहत आहेत. तर कसे राहत आहेत ते हॅपीली राहतात. कुठे हॅपीली राहत आहे ते देअर म्हणजे तेथे. नेक्स्ट आहे ॲडवर्स ऑफ डिग्री परिमाणवाचक क्रियाविशेषण म्हणजे याच्यात व्हेरी गुड, टू इम्पॉर्टंट. तर ही जी क्रियाविशेषणे आहे किंवा दुसऱ्या विशेषणाबद्दल ही क्रियाविशेषणे विशेष माहिती सांगत असतात. जेव्हा आपण खूप चांगला, थोडा चांगला किंवा बऱ्यापैकी चांगला, अगदी चांगला असे म्हणतो तेव्हा किती या प्रश्नांची उत्तरे देणारे म्हणजे थोड्या, बऱ्यापैकी, खूप, अगदी हे शब्द जे असतात ते परिमाणवाचक क्रियाविशेषणे असतात. आणि यामध्ये व्हेरी गुड, कम्प्लिटली रॉंग, क्वाईट क्लिअरली, टू इम्पॉर्टंट, हॉट इनफ, फुली प्रिपेअर्ड अशा प्रकारची जी शब्द आहे ते क्रियाविशेषण असतात. आणि हे ॲडवर्स ऑफ डिग्री कशावरून ओळखायचं, जेव्हा यामध्ये व्हेरी गुड, टू इम्पॉर्टंट अशा प्रकारचे म्हणजे थोडा, बऱ्यापैकी चांगला किंवा खूप चांगला किंवा अगदीच चांगला तर हे शब्द लक्षात ठेवायचे. आणि ते ॲडवर्स ऑफ डिग्री आहे हे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते. एक्झाम्पल दिलं आहे द फ्युचर इज व्हेरी ब्राईट. तर व्हेरी हे काय त्याच्यातलं ॲडवर्स ऑफ डिग्री आहे म्हणजे परिमाणवाचक क्रियाविशेषण आहे या सेंटेन्समधलं. तर अशा प्रकारे हे ग्रामरचं काय टाईप्स ऑफ ॲडवर्ब्स आहे. आणि ॲडवर्ब्सचे किती प्रकार आहे, 4 प्रकार आहे. ॲडवर्स ऑफ मॅनर, ॲडवर्स ऑफ टाईम, ॲडवर्स ऑफ प्लेस अँड ॲडवर्स ऑफ डिग्री. तर आता इथे आपल्याला काही सेंटेन्स दिलेले आहे ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता तुम्हाला ॲडवर्स टाईप्स ऑफ ॲडवर्ब्स हे तुम्हाला आता कळलेलं असेल. फर्स्ट आहे ए क्वेश्चन टिक द करेक्ट ॲडवर्ब्स टू कम्प्लीट ईच सेंटेन्स. म्हणजे इथं आपल्याला करेक्ट जे ॲडवर्ब्स आहे ते काय करायचं आहे, टिक करायचं आहे आणि सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. देअर वॉज अ डार्क क्लाउड फ्लोटिंग. मग याच्यात बियॉन्ड येणार, अबव येणार की बिसाईड येणार. म्हणजे जेव्हा डार्क क्लाउड असेल ते कुठे येते, अबव येते. म्हणून तिथे अबवला काय केला, टिक केला आहे. आणि अबव तुम्हाला ह्या सेंटेन्समध्ये काय करायचं इथे लिहायचं आहे आणि सेंटेन्स पूर्ण कंप्लीट करायचं आहे. सेकंड आहे लिसनिंग टू इन्स्पायरिंग टेल्स इज ब्लँक इनकरेजिंग. म्हणजे आपण जेव्हा ती टेल्स म्हणजे गोष्ट ऐकतो ती गोष्ट आपल्याला काय करते, इन्करेज करते. तर कशी इन्करेज करते, स्लोली करते की इंटरेस्टिंगली करते की एक्स्ट्रीमली करते, एक्स्ट्रीमली करते. म्हणून इथे एक्स्ट्रीमली लिहायचं. नेक्स्ट आहे थर्ड नंबर माय डॉग बार्क ब्लँक व्हेन ही स्पॉटेड अ रॅबिट. माझा जो कुत्रा आहे तो डार्क त्यांनी बार्क केलेला आहे, भुंकला आहे तो. केव्हा, जेव्हा त्यांनी काय बघितलं, रॅबिट बघितला. तर तो लाऊडली बार्क करेल की एक्स्ट्रीमली बार्क करेल की सून बार्क करेल, लाऊडली. म्हणून इथे लाऊडली काय करायचं, लिहायचं. 4 नंबर आय पिक ब्लँक होपिंग टू फाइंड अ गिफ्ट इन द बॅग. मी बघितलं
तर ब्लँक्स आहे की माझ्या बॅगमध्ये काय केलं, मी एक गिफ्ट शोधलं. तर बॅगच्या आतमध्ये म्हणजे इनसाईड की अप की ऑलवेज येणार, तर मग इनसाईड. 5 नंबर, वी अराइव्ड ब्लँक्स सो वी हॅड टू स्टँड. आता आम्ही लवकरच पोचलो स्टँडवर. तर अर्ली, लेट की लेटली, काय होणार, लेट. तर लेट हा शब्द लिहायचा आणि वी अराइव्ड लेट सो वी हॅड टू स्टँड. आम्ही लेट झालो, लेट पोचलो म्हणून तिथे स्टँडवर काय केलं, आम्ही स्टँडवर लेट पोचलो. तर क्वेश्चन नंबर ए तुम्हाला काय करायचं आहे, HW करायचं आहे 1 टाइम. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर बी, कंप्लीट दिस पॅराग्राफ विथ करेक्ट ॲडवर्ब फ्रॉम द ब्रॅकेट. आता इथं ब्रॅकेटमध्ये ॲडवर्ब दिलेले आहे, जे करेक्ट आहे ते आपल्याला इथे काय करायचं आहे, लिहायचं आहे. विनीत प्रॅक्टिस ब्लँक सून और एक्स्ट्रीमली हार्ड फॉर हिज रोल इन द स्कूल प्ले. त्याच्या स्कूल प्लेमध्ये, एका नाटकामध्ये विनीतनी खूप एक्स्ट्रीमली हार्ड काय केली होती, त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. ही वॉज नर्वस ॲज ही स्टेप ऑन टू द स्टेज. आणि तो स्टेजवर जेव्हा गेला, पायऱ्या चढला स्टेजच्या, तेव्हा तो खूप नर्वस होता. ऑन द अदर हँड हिज फादर, अ फेमस theater actor himself, was blank really remarkably confident about his son's talent. आणि दुसरीकडे त्याचे बाबा जे होते त्या फेमस थिएटरचे काय होते, ॲक्टर होते आणि तेथे त्यांनी नाटकामध्ये काम केलेलं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला काय दिला, एक कॉन्फिडन्स होता की त्यांचा मुलगासुद्धा तिथे चांगला टॅलेंट दाखवेल. मग आता इथे काय येणार, रिमार्केबली. ही न्यू दॅट विनीत परफॉर्मन्स वूड बी ग्रेट. आणि त्यांना माहीत होतं की विनीत जो परफॉर्मन्स करणार आहे ते खूप ग्रेट करणार आहे. विनीत टर्न्स केम ब्लँक स्लोली और सून. तर विनीत टर्न झाला लवकरच, म्हणजे इथं काय येणार, सून. अँड ही प्रूव्ड हिज फादर राईट. आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की माझे बाबा खरोखरच राईट होते, बरोबर बोलले होते की मी खूप चांगलं टॅलेंट इथे दाखवू शकेल. द स्कूल मॅगझिन प्रेज हिज परफॉर्मन्स ब्लँक हायली और स्लोली अँड सेड दॅट ही वॉज अ टॅलेंटेड ॲक्टर. आणि जे स्कूल मॅगझिन होतं त्यामध्ये त्यांनी खूप त्याच्यामधून त्यांनी बघितलं होतं की प्रेज झाला होता, प्रेरणा मिळाली, त्याला प्रशंसा केली. आणि त्यांनी जे टॅलेंट दाखवलेलं होतं त्याची त्याच्या स्कूल मॅगझिनमध्ये काय केली, प्रशंसा केलेली होती. त्यांनी जे परफॉर्मन्स केला, आणि त्यांनी जे परफॉर्मन्स केलं ते स्लोली की हायली केलं, तर हायली केलेलं होतं. आणि त्यामुळेच तो एक टॅलेंटेड ॲक्टर आहे हे प्रसिद्ध झालं. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन नंबर बेसुद्धा हा जो पॅराग्राफ आहे तो कंप्लीट करायचा आहे. सो तुम्हाला आता टाईप्स ऑफ ॲडवर्ब्स आणि ॲडवर्ब्स म्हणजे काय हे कळलेलं असेल. तर हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. कशा प्रकारे, याच्या आधी पण आपण ॲडवर्ब्स घेतलेले होते पण ते डिटेलमध्ये नव्हतं. आता हे आपल्याला डिटेलमध्ये याची माहिती या ग्रामरमध्ये आपण या चॅप्टरच्या नुसार द अनब्रेकेबल मेरी कॉम या चॅप्टरमधून आपण शिकलेलं आहोत, टाईप्स ऑफ ॲडवर्ब्स.